नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्टाईल विथ क्षितिजा चॅनलवर। तर आपण आज बनवत आहे मूग डाळची खिचडी। मूग डाळची खिचडी बनवायला अगदी सोपी आहे आणि कमी वेळात होणारी आहे आणि आजारी व्यक्तींसाठी एनर्जी सोर्स आहे। लहान मुलं तर एकदम आवडीने खातील अशी ही मूग डाळची खिचडी आहे। तुम्ही बघू शकता मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। चला तर आपण स्टार्ट करूया। मी इथे घरचं साजूक तूप घेतलेलं आहे आणि मोहरी घेतलेली आहे आता, आणि जिरं तडकवून घेतलेलं आहे। कढीपत्ता सुद्धा टाकून घेत आहे आणि एक मिरची टाकलेली आहे आणि बारीक कट केलेला लसूण टाकत आहे आणि कांद्याची पात असेल तर टाका, आता सीझनेबल आहे म्हणून मी वापरत आहे। मिक्स करून घ्या छान प्रकारे आणि इथे अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे, ती पण मिक्स करून घ्यायची आहे। मुगाची डाळ घेतलेली आहे मी 1 वाटी आणि तांदूळ घेतलेले आहे मी 2 वाटी आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2-3 पाण्याने। आणि मी इथे इंद्रायणी तांदूळ यूज करत आहे। इंद्रायणी खायला खूप टेस्टी पण आहे आणि पौष्टिक पण आहे। चला तर इथं तांदूळ धुवून झालेले आहे। इथे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, सगळं एकजीव होईल असं। आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि मिक्स करून मी इथे 3 ते 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यात। मला ही घट्टच ठेवायची होती खिचडी, जास्त पातळ नव्हती करायची, म्हणून मी 4 ग्लास पाणी यूज केलेलं आहे। तुम्ही बघू शकता आणि आपलं झाकण लावून घ्यायचं आहे। मी एकदम मीडियम फ्लेमवर गॅस ठेवलेला आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। चला तर शिट्ट्या होईपर्यंत मी वेगवेगळ्या प्रकारचे पापड इथं घेतलेले आहे। कुकरची वाफ गेलेली आहे। आपली इथे मूग डाळची खिचडी एकदम छान आणि गरम गरम रेडी आहे आणि एकदम साजूक तूप आपल्या घरचं असेल गावाकडचं ते एकदम छान, ते टाकून खूप छान टेस्ट लागते अजूनच। मी सर्व करताना उडदाचा पापड आणि गहू तांदूळाचा पापड आणि पोंगे घेतलेले आहे। मी याला आपले उडदाचे पापड, गहू तांदूळाचा पापड आणि पोंग्यांसोबत सर्व केले आहे। तुम्हाला जर माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।